शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, किंबहुना इमर्जन्सी अपडेट आहे असं समजून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण विषय आहे शेतकरी कर्जमाफीचा। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। सध्या राज्यभरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुद्धा वाढल्या आहेत। पण मित्रांनो, यात एक मोठी अडचण अशी आहे की तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे जर भविष्यात कर्जमाफी झालीच तर तुम्हाला त्याचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावं लागू शकतं। नेमकं काय प्रकरण आहे आणि तुम्हाला तातडीने काय करायचं आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर मित्रांनो, मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण योजना अर्थात कर्जमाफी योजना प्रस्तावित आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा भार कमी करण्यासाठी आणि शेती क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सरकार या योजनेवर गांभीर्याने विचार करत आहे। या प्रस्तावित योजनेसाठी सध्या माहिती संकलनाचे म्हणजेच डाटा कलेक्शनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। पण इथेच खरी मेख आहे। प्रशासनाच्या आणि उपनिबंधकांच्या असं लक्षात आलंय की अनेक शेतकऱ्यांची माहिती अजूनही अपूर्ण आहे। विशेषतः जे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात DCC बँक किंवा आपल्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे थकबाकीदार आहेत, अशा अनेक शेतकऱ्यांनी आपली महत्त्वाची कागदपत्रे अजूनही बँकेकडे किंवा सोसायटीकडे जमा केलेली नाहीत। आता तुम्ही म्हणाल की अमन भाऊ, नेमकं काय जमा करायचं आहे? तर लक्ष देऊन ऐका। प्रशासनाने स्पष्ट आवाहन केलंय की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्यांनी तातडीने खालील गोष्टींची पूर्तता करायची आहे, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड, तुमचा बचत खाते क्रमांक, तुमचा फार्मर ID आणि इतर जी काही कागदपत्रे बँक मागेल ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या गावातील सोसायटीच्या सचिवांकडे किंवा जिल्हा बँकेच्या शाखेतील वसुली अधिकाऱ्यांकडे नेऊन द्यायची आहे। मित्रांनो, हे काम आजच्या आज किंवा लवकरात लवकर का करायचं आहे त्याचं कारण समजून घ्या। जर तुम्ही ही माहिती वेळेत दिली नाही तर तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक होणार नाही आणि उद्या जेव्हा कर्जमाफीची प्रत्यक्ष यादी बनवली जाईल तेव्हा तांत्रिक अडचणी म्हणून तुमचं नाव यादीतून बाद होऊ शकतं किंवा तुम्हाला योजनेचा लाभ मिळण्यास मोठा विलंब होऊ शकतो। अनेकदा असं होतं की योजना येते पण कागदपत्र नसल्यामुळे आपण लाभापासून वंचित राहतो। त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आजच आपल्या सोसायटीत किंवा बँकेत जा, तुमची KYC पूर्ण आहे का ते तपासा, आधार आणि बँक अकाउंट नंबर सोबतच फार्मर ID तिथे अपडेट करा, जेणेकरून जेव्हा कर्जमाफीची घोषणा होईल तेव्हा पहिल्याच यादीत आपलं नाव असेल आणि आपल्याला कोणताही त्रास होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, ही होती कर्जमाफी संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट। ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका, आपल्या प्रत्येक शेतकरी ग्रुपवर व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ आत्ता शेअर करा, जेणेकरून एकाही शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही। तर शेतीविषयक कर्जमाफी आणि शासकीय योजनांच्या अशाच ताज्या आणि खात्रीशीर माहितीसाठी आपलं अमन मोहनावाले हे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा। तर भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।